चमचमीत अशी बटाट्याची भाजी, हेल्दी अशी पालक आणि मूग डाळची पुरी करणार आहोत. तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा झटपट मुलांना टिफिनला ही रेसिपी बनवून देऊ शकतात. चला तर बघूया कशी बनवायची आहे. तर बटाटे उकळून घेतलेले आहे, स्मॅश करून घेतले आहे. मूग डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत टाकली होती. आता ह्यामध्ये टाकत आहे खडे मसाले. त्यात टाका आहे जिरं, मोहरी, त्याबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाला, तुम्ही ते बघू शकतात. त्यामध्ये टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट. त्याबरोबर टाकणार आहे टोमॅटो, किंवा ते टोमॅटो प्युरी पण वापरू शकतात. टोमॅटो चांगला आपण फ्राय करून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ. आणि आता वाटण चांगलं मसाला कांदा टमाटर चांगला फ्राय झाला की त्यात सुके मसाले टाकणार आहोत. तुमच्याकडे जे पण सुके मसाले आहे तुम्ही ते टाकू शकतात. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित सगळी तेल सुटेपर्यंत हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकतात इथे मसाला चांगला फ्राय झालेला आहे. मीठ आत्ताच टाकलं आहे म्हणजे बटाट्याला सगळीकडनं छान मीठ लागलं जातं. त्याकट आहे उकळलेला स्मॅश बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. आता इथे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. नुसती पोळीबरोबर जरी तुम्ही ही भाजी खाल्ली तरीही तितकीच टेस्टी लागते. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे. इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, त्याबरोबर बारीक रवा आणि पालकची प्युरी. त्यात टाकलेली होती हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि पालक ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याबरोबर मूग डाळ जी 2-3 तास पाण्यात भिजत टाकली होती ते गव्हाच्या पिठात आणि रव्यात टाकायचे आहे. त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ, जिरं आणि आपली प्युरी. आणि याचा घट्टसर असा डो रेडी करून घ्यायचा आहे. पाणी थोडं थोडंच करून टाकायचं आहे. एकदम पातळ डो नको आहे. पुरीसाठी जास्त पातळ डो असलं तर पुऱ्या जास्त तेल पितात. आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तेल घेणार आहे आणि तेलावर पुरी लाटायची आहे. ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पुऱ्या मस्तपैकी लाटून नंतर मी एकसाथ फ्राय करून घेणार आहे. आता कढईच्या तेलामध्ये मस्त की कडकडीत तेल गरम झालं की पुऱ्या फ्राय करायच्या. तुम्ही ते बघू शकतात. परफेक्ट अशा फुगलेल्या मस्त की पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा.